नमस्कार, मी मधुरा हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध विकारांवर चर्चा करत असतो आणि उपचार पद्धतींविषयी तज्ञांकडून अधिक माहिती जाणून घेत असतो। आज आपण खुब्याची सांधेदुखी आणि त्यावरील अत्याधुनिक उपचार या विषयावर चर्चा करणार आहोत आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर तेजस उपासनी। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर उपासनी यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर तेजस उपासनी यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर उपासनी हे ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत। तसंच मुंबईतील पहिले रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट सर्जन म्हणूनही ते गणले जातात। मुलुंडमधील उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे ते संस्थापक आहेत। भारतासह जर्मनी आणि USA मधून त्यांनी प्रशिक्षण घेतले आणि गेल्या 16-17 वर्षांचा त्यांना या क्षेत्राचा अनुभव आहे। आतापर्यंत त्यांनी 5000 रुग्णांवरती यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि त्यांना गुडघेदुखीच्या त्रासातून मुक्त देखील केलेलं आहे। चला तर आज आपण जाणून घ्या आर्थरायटिस आणि एकूणच उपचार पद्धतींविषयी डॉक्टरांकडून लगेचच। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण खरं तर खुब्याच्या सांधेरोपणाबद्दल चर्चा करणार आहोत। मात्र खुब्याचे आजार नेमके काय असतात आणि कशामुळे उद्भवतात याबद्दल आपण विस्तृत चर्चा करूया। सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा आहे, आर्थरायटिस म्हणजे नेमकं काय? आर्थरायटिस म्हणजे कुठल्याही सांध्यामध्ये होणारे दुखी किंवा सूज येणे आणि ज्यामुळे त्या सांध्याचा आपण उपयोग करू शकत नाही। आता खुब्याचं आपण जर बोललो म्हणजे हिप आर्थरायटिस याची वेगवेगळी कारणं असू शकतात। कधी कधी इंजुरी किंवा म्हणजे जेव्हा माणूस पडतो आणि त्याला फ्रॅक्चर होतं आणि त्यामुळेही त्याला भरपूर दुखतं, त्याला सूज येते, त्याला चालता येत नाही आणि त्यामुळे जर त्याची ट्रीटमेंट बरोबर झाली नाही तर त्याचंही आर्थरायटिस होऊ शकतं। मी म्हणेन आपल्या देशामध्ये जे आपण हिप रिप्लेसमेंट करतो ते सगळ्यात कॉमनली हिप फ्रॅक्चरसाठी करतो। बरोबर। दुसरं वेगवेगळ्या प्रकारचे आर्थरायटिस असतात। लाईक तरुण माणसांमध्ये आपण जर बघितलं तर रुमटॉइड आर्थरायटिस येतं, ज्याच्यामध्ये शरीरातले सगळेच सांधे इन्व्हॉल्व होतात आणि सूज येते, दुखतं, सकाळी उठल्या उठल्या शरीर एकदम अखडल्यासारखं वाटतं। आणि आणखीन एक तरुण लोकांमध्ये स्पेशली पुरुषांमध्ये जे दिसून येतं त्याला मी अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिस असं म्हणतो, ज्याच्यामध्ये स्पेशली आपले मणके आणि खुबे हे जास्ती अफेक्ट होतात आणि त्यांनाही भरपूर मॉर्निंग स्टिफनेस होतं आणि त्यांची बॅक एकदम स्टिफ होऊन जाते। ही विविध कारणं झाली। आणखीन एक कारण असं म्हणेन मी की इन्फेक्शन, कधी कधी खुब्याच्या सांध्याचं इन्फेक्शन, लाईक आपल्या देशामध्ये TBचं इन्फेक्शन बऱ्यापैकी कॉमन आहे आणि ते इन्फेक्शन झाल्यामुळे तो खुबा खराब होतो आणि त्यामुळेही त्रास होतो। आणि लास्टली आम्ही ज्याला म्हणतो का डेव्हलपमेंटल डिस्प्लेसिया ऑफ हिप, म्हणजे लहानपणी जर हिप नीट डेव्हलप झाला नाही आणि हे स्पेशली बायकांमध्ये जास्ती आढळून येतं, त्यामुळे हिप नीट त्यांचं डेव्हलप होत नाही, त्यामुळे त्यांना जसं जसे मोठे होतात वयाने त्याच्यात त्यांना त्रास व्हायला लागतो, चालण्यात त्रास होतो, दुखतं। बेसिकली आर्थरायटिस म्हणजे काय का कुठल्याही सांध्यामध्ये जेव्हा दुखतं त्याला सूज येते आणि त्याचं फंक्शन होत नाही, म्हणजे जे त्याचं काम आहे ते त्याला करता येत नाही। म्हणजे आपण समजा गुडघे असले तर गुडघे दुखतात, खुबा असेल तर खुबा दुखतो, चालायला खूप त्रास होतो। बरोबर। आता तुम्ही वेगवेगळ्या आर्थरायटिसच्या प्रकारांबद्दल सांगितलं, मात्र मला ऑस्टिओ आर्थरायटिस बद्दल जाणून घ्यायचंय। ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे नेमकं काय असतं आणि यामध्ये नेमकं काय होतं की जेणेकरून आपले सांधे जास्त दुखायला लागतात? ऑस्टिओ आर्थरायटिस हे म्हणजे शरीराचं वय होणं आहे, राईट? एजिंग म्हणजे जसं आपलं वय होतं तसतसे आपले सांधे झिजतात। मी म्हणेन लकीली आपल्या देशामध्ये खुब्याचं प्रायमरी ऑस्टिओ आर्थरायटिस एवढं कॉमन नाही आहे, पण गुडघ्याचं खूपच कॉमन आहे। खुबा म्हणजे नक्की काय हे मी तुम्हाला दाखवतो आधी। म्हणजे हे आपण इंग्लिशमध्ये त्याला हिप म्हणतो। हे आपलं सॉकेट येतं, हे असं तुम्हाला दिसतंय, आणि हा बॉल येतो आणि हे जे ब्लू कलर दाखवलंय ते कुर्चा आहे, ज्याला आपण कार्टिलेज म्हणतो। नॉर्मली हे कार्टिलेज असल्यामुळे आपले मुवमेंट्स एकदम चांगल्या होतात, आपल्याला चालायला फिरायला काही त्रास होत नाही। पण जसजसं वय वाढतं किंवा मी जे आधीचे आजार सांगितले त्यामुळे हा जो कुर्चा आहे तो झिजतो आणि त्यामुळे मग पेशंटला दुखायला लागतं आणि आता तुम्ही बघू शकता तो जसा एकदम प्लेन होता तो आता खराब झालाय, तो इथे पण असा झिजला आहे। त्यामुळे हे थोडाफार झीज आहे। त्यामुळे आणि त्याचा जो शेप पण आहे, म्हणजे आधी तो एकदम परफेक्ट गोल होता, आता तो अनइव्हन झालाय आणि त्यामुळे पेशंटला दुखायला लागतं, त्याला चालायला त्रास होतो आणि कधी कधी इव्हन आराम करताना म्हणजे झोपतानाही त्यांना त्रास होतो। आणि ह्या मॉडेलमध्ये दिसेल तुम्हाला की हे पूर्णच कुर्चा झिजून गेलेला आहे, काही कुर्चा राहिलेलाच नाही, इथे पण नाही आणि ह्या इथेही नाही। ह्यामुळे मग इव्हन थोडंसं मुवमेंट जरी झाले ते भयंकर त्यांना दुखतं आणि मग त्यांना काही ना काहीतरी मेडिकल अटेन्शन घ्यावंच लागतं। बरं बरं।
आता एक कारण राहिलंच माझं सांगायचं, ज्याला आपण एव्हीएन म्हणतो. बरोबर. सो एव्हीएन म्हणजे काय का अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमोरल हेड, म्हणजे जे रक्तस्राव आहे, जो आपला हे जो बॉल म्हणतो आपण, हे त्याचा जो रक्तस्राव आहे तो काही कारणांमुळे स्टॉप होतो किंवा बंद होतो. त्यामुळे हे हार्ड वीक व्हायला लागतं आणि ते सपोर्ट करत नाही आणि मग ते कोलॅप्स होतं आणि मग त्यामुळे पेशंट्सला दुखायला लागतं. आणि सध्या आपल्याला माहितीच आहे करोनाचं पॅन्डेमिक चालू आहे आणि ह्या करोनामुळेही हे एव्हीएनचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे, कारण त्याच्या ट्रीटमेंटमध्ये स्टिरॉइड्स देण्यात येतात आणि स्टिरॉइड्समुळेही एव्हीएनचं कारण होऊ शकतं. आणि कधी कधी माझ्याकडे अशी तरुण मुलंही आलेली आहेत जी साधारण, म्हणजे माझ्याकडे एक 18 वर्षाचा मुलगा होता, तो एकदम बारीक होता आणि त्याला एकदम बॉडी बिल्डिंग करायचं होतं. सो त्यासाठी त्यांनी स्टिरॉइड्स घेतले, कोणालाही म्हणजे डॉक्टरांचा सल्ला न घेता, ते काय जिम मध्ये सांगतात म्हणून घेतले आणि एवढे स्टिरॉइड्स घेतले की त्याचे दोन्ही हिप म्हणजे दोन्ही खुब्याचे सांधे खराब झाले. बापरे. सो असेही पेशंट येतात. म्हणजे असं नाही का हे खुब्याचं दुखणं फक्त मोठ्या वयाच्या लोकांना होतं, पण इव्हन तरुणांना पण होण्याची शक्यता असते. बरं. सो त्यासाठी तुम्ही नीट जे काय घेताय याचा विचारपूर्वक घ्या, हे असं मी नक्कीच सांगेन तरुणांना. बरोबर आहे. आता डॉक्टर तुम्ही काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले, ह्यामध्ये एव्हीएनचा उल्लेख केला. मात्र बऱ्याचदा असं होतं की साधारणपणे आपल्याला अशा काही प्रकारचे आजार उद्भवतात, तेव्हा काय नेमकी लक्षणं दिसतात आणि ही लक्षणं दिसल्यानंतर मग काय निदान कसं करायचं, त्याबद्दल काय सांगाल? छान प्रश्न आहे तुमचा. सो काय होतं का कधी कधी आपल्याला वाटतं का थोडंसं दुखतंय, चालेल आज नको उद्या परवा, असंच अंगावर काढणं फार होतं. पण जेव्हा तुमची बॉडी सांगते का इवन तुम्ही आराम करताय तेव्हा तुम्हाला जेव्हा दुखतंय किंवा तुम्हाला आता समजा पाय वर करून किंवा आपल्याला मांडी घालूनही बसायला जमत नाहीये, तेवढंही दुखतंय, चालताना दुखतंय, तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. डॉक्टरांना तुमचा तपास करून तर कळेलच काय त्रास आहे, पण त्यानंतर कन्फर्म करण्यासाठी म्हणून ते एक्सरे हा एकदमच काय म्हणेन प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन आहे, ज्याच्याने आपल्याला कल्पना येऊ शकते. पण जर एव्हीएन एकदम सुरुवातीलाच असेल, काही अर्ली स्टेजेस ऑफ एव्हीएन असेल, तर MRI हे आपल्याला सगळ्यात लवकर पिकअप करू शकतं. आणि कसं आहे का जर आपल्याला लवकर कळलं एव्हीएन आहे, तर तुम्हाला पूर्ण हिप रिप्लेसमेंटची गरजही नाही लागू शकणार, कदाचित औषधांनीही ते बरं होऊ शकतं. सो एव्हीएन साठी लवकर डॉक्टरांकडे जाणं आणि MRI करून बघणं फार फार गरजेचं आहे. बरोबर. आता तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने निदान करायचे आणि निदानानंतर कशा उपचार काय घ्यायचे, कारण की उपचारांमध्ये आपण बघितलं तर हिप जॉईन करणं आवश्यक असतं. मात्र प्रत्येकामध्येच करण्याची गरज भासते असं नाही, कारण की जर सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये जर रुग्ण तुमच्याकडे आला तर आपण काय करू शकतो, त्यामध्ये काही इंजेक्शन्स किंवा मेडिकेशनवरती आपण उपचार करू शकतो का? सो स्पेशली एव्हीएनसाठी मी म्हटलं तसं, जर पेशंट लवकर आला म्हणजे स्टेज 1 मध्ये असेल, तर कधी कधी गोळ्या औषधांनीही ते कंट्रोलमध्ये ठेवता येईल. आणि कसं आहे का रेग्युलर फॉलोअप ठेवून त्यांचे स्वतःचेच हिप किंवा खुब्याचा सांधा टिकवू शकतो आपण. समजा थोडासा पुढे अजून आला किंवा स्टेज 2 मध्ये आला, तर एक दुसरं छोटं ऑपरेशन येतं ज्याला आम्ही कोर डिकम्प्रेशन म्हणतो. त्याच्यातही 70% चान्सेस आहेत का त्यांचा स्वतःचाच खुबा सांधा टिकवू शकतात. पण जर खूप उशीर झाला असेल तर मग हिप रिप्लेसमेंट शिवाय दुसरा काही उपाय राहत नाही आपल्याकडे. सो म्हणून ह्या स्पेशली कुठल्याही आजारासाठी तुम्ही लवकर डॉक्टरांकडे जाणं, तपासणी करून कन्फर्म करणं का काय त्रास आहे हे फार गरजेचं आहे. आणि मी म्हटलं तसं काय अख्खा वेळ तुम्ही आलात दुखतंय म्हणून काही ऑपरेशनच असणार आहे असं काही गरजेचं नाहीये. कधी कधी औषध गोळ्यांनी किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे आपण म्हणतो की वजन कमी करणे, फिजिओथेरपी करणे, एक्सरसाइज करणे आणि कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स अँड इन ॲडिशन काही जे औषध गोळ्या लागतील ते घेणे. बरोबर. पण मग आजच्या या काळामध्ये आपण बघितलं साधारणपणे हे जे आजार उद्भवतात, आता तुम्ही म्हणालात तसं की कोविडमध्ये अनेकांनी स्टेरॉइड्स घेतले त्यामुळे एव्हीएनचा आजार उद्भवतोय. मात्र जर स्टेरॉइड्स न घेताही अनेकांना वेगवेगळ्या कारणास्तव एव्हीएनचा आजार उद्भवतोय. मग ती कारणं नेमकी कोणती असतात प्रामुख्याने आणि त्या कारणांवरती आपण उपचार करू शकतो का? आणि लवकरात लवकर जर रुग्ण तुमच्याकडे आला तर तुम्ही आता जसं म्हणालात तसं की वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेतच, म्हणजे डायरेक्ट आपल्याला काही जॉईंट रिप्लेसमेंट करण्याची गरज नसते, तर त्याविषयी काय सांगाल? सो एव्हीएनची अनेक कारणं असतात. एक तर मी सांगितलं स्टिरॉइड घेणे, आणि काही काही रुग्णांना स्टिरॉइड घेण्याशिवाय काही उपायही नसतो. सो त्यासाठी काही आपण करू शकत नाही अदर दॅन हिप रिप्लेसमेंट मे बी. दुसरं कारण एव्हीएनसाठी आहे अल्कोहोल यूज, म्हणजे जे लोक खूप दारू पित आहेत त्यांनाही हे एव्हीएन होण्याची शक्यता खूप आहे. आणि तिसरं
कधी कधी जर तुम्हाला मार लागलाय आणि सो इट मे कसं असू शकतं का तुम्ही असा जोरात तुमच्या खुब्याला असा जर्क लागला किंवा एकदम जोरात झटका लागला किंवा कधी खूप जोरात इंजुरी होऊन हिप डिस्लोकेट झाला तुमचा, तरी हे एव्हियन होऊ शकतं. कधी कधी फ्रॅक्चरमुळे म्हणजे तुमचा समजा जर बॉल फ्रॅक्चर झाला तर त्यामुळेही तुम्हाला नंतर जाऊन एव्हियन होऊ शकतं. सो आणि कधी कधी काही कारण नसतानाही एव्हियन होऊ शकतं. सो मेनली ही कारणं आहेत ज्याच्यामुळे एव्हियन होतं, पण काही पेशंट्समुळे काही कारण नसल्यामुळेही एव्हियन होऊ शकतं. बरोबर. सो आणि मी म्हटलं तसं एव्हियनसाठी जितक्या लवकर तुम्ही डॉक्टरांकडे जाल तितके कदाचित तुमचा सांधा टिकवू शकाल. बरोबर. बऱ्याचदा असं होतं की डॉक्टर काही वयस्कर लोकांमध्ये हिप रिप्लेसमेंटची गरज भासते, कारण की ते कुठेतरी पडले झडले तर त्यांना हिप रिप्लेसमेंटशिवाय ऑप्शन नसतो, कारण की त्यांचा जो सांधा आहे किंवा तो खुब्याचा सांधा तुम्ही म्हणालात तसं की तो निकामीच होऊन जातो पूर्णपणे. तर अशा पेशंटमध्ये आपण हिप रिप्लेसमेंट केल्यानंतर त्यांना कितपत यश येतं त्याबद्दल काय सांगा? सो परत मी ह्या मॉडेलवरती दाखवू इच्छितो का हिप रिप्लेसमेंटची गरज कधी पडते. हा समजा जो बॉल आहे आपला, जर इथे फ्रॅक्चर झालं ह्या इथे बॉलला, तर हिप रिप्लेसमेंटची गरज पडू शकते. जर ही जे पांढरी लाईन दिसते तिथे जर फ्रॅक्चर झालं तर एक वेळेस ते आम्ही बसवू शकतो, इन द सेन्स प्लेट स्क्रू किंवा नेल आणि स्क्रू घालून. पण जर बॉल फ्रॅक्चर झाला आणि स्पेशली वयस्कर लोकांमध्ये, तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना हिप रिप्लेसमेंटच करायला लावतो. कारण काय का नाहीतर त्यांना खूप दुखतं ते आणि त्यांना चालायलाही जमणार नाही आणि ते मग बेडवरतीच झोपून राहतील आणि बाकीचे त्रास होतात. सो त्यासाठी हिप रिप्लेसमेंट हे त्यांच्यासाठी एक एकदम पर्याय आहे, ज्याच्यानी ते पटकन बेडवरनं बसू शकतात, चालू शकतात. कसं असतं का अशा पेशंटला आम्ही समजा आज ऑपरेट केलं असेल तर पुढच्या दिवशी त्यांना उभं करून आम्ही चालवतो. सो हिप रिप्लेसमेंट ही वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल सर्जरीज आहे. आणि कधी कधी तर पेशंट असे विसरून जातात का त्यांचं ऑपरेशन पण झालेलं आहे, ते इतके नॉर्मल राहतात. अरे वा. म्हणजे एक प्रकारे त्यांना खूप चांगलं असं आयुष्य मिळतं, म्हणजे जे काही पेन होत असतं त्या खरं तर पेन मुक्ती होते असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर, आपण एक छोटासा ब्रेक घ्या. नेमकं हिप जॉईंट रिप्लेसमेंट कसं करतात आणि त्याचा नेमका अजून काय फायदा होऊ शकतो आपण ह्याबद्दलही जाणून घेऊयात, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुजमध्ये वेळ जाईल, एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय खुब्याची सांधेदुखी आणि त्यावरील अत्याधुनिक उपचार पद्धती, आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर तेजस उपासनी. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण खरं तर एकूणच खुब्याच्या ह्या सांधेरोपणाबद्दल जाणून घेत होतो. मात्र खुब्याचं सांधेरोपण कशा पद्धतीने करतात, कुठले इम्प्लांट्स वापरतात आणि ह्या इम्प्लांट्सचा त्या रुग्णांना कसा फायदा होतो त्याबद्दल काय सांगाल? सो मी तुम्हाला मगाशी दाखवलं हे मॉडेल. सो एक्झॅक्टली हिप रिप्लेसमेंटमध्ये आम्ही काय करतो, सो हे जे सॉकेट आहे त्याच्यामध्येही तुम्ही बघू शकता एक असं कपसारखं आम्ही बसवलेलं आहे. सो त्याच्यामध्ये हे एक बाहेरून एक मेटल शेल येतं आणि आतमध्ये एक लायनर येतं. ओके. आणि दुसरं हे जो आपला मांडीचं हाड आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फीमर म्हणतो, त्याच्यातलाही तो जो बॉल असतो तो काढतो आणि त्याच्यामध्ये हा असा स्टेम जातो. ओके. सो हा स्टेम जातो, त्याला एक हेड येतं, हे जे सेपरेट असतं, आणि हे मग ह्या कपमध्ये बसतं. सो हे टोटल हिप रिप्लेसमेंट झालं. सो ह्याच्यामध्ये आता जसं आपण मगाशी म्हटलं का जे फ्रॅक्चर होतात वयस्कर माणसांमध्ये, त्याच्यामध्ये कधी कधी आम्ही काय करतो इज अ पार्शल हिप रिप्लेसमेंट, ज्याच्यामध्ये हे असतंच, म्हणजे मांडीच्या हाडामध्ये हा स्टेम जातो, त्याला हेड असतं, फक्त त्याला कप ह्यालाच अटॅच्ड असतो. सो त्याला आम्ही पार्शल हिप रिप्लेसमेंट म्हणतो आणि हे टोटल हिप रिप्लेसमेंट आहे. आता कुठल्याही पेशंट हिप रिप्लेसमेंट नंतर त्याला बरं वाटतं, त्याचं पूर्णपणे दुखणं निघून जातं, त्याला छान चालता येतं. इनिशियली त्याला काहीतरी वॉकिंग सपोर्ट वापरायला लागतो, वॉकर किंवा स्टिक, पण त्यानंतर इंडिपेंडेंटली म्हणजे काहीही सहायता न घेता त्याला चालता येतं. त्याला रोजच्या त्याचे सगळे जे काय आहे क्रम करता येतात. फक्त त्यांना खाली उठबस करण्यासाठी आम्ही मनाई करतो. आता नवे जे सांधे आलेत, आता हे हिप रिप्लेसमेंट हे ऑपरेशन बरीच वर्ष चाललेलं आहे, पण त्याच्यामध्ये आता नवीन काय येतंय का कसं हे सांधा ह्या हिप बोनमध्ये कसा फिक्स होतो. म्हणजे त्याच्यामध्ये दोन पद्धती असतात, एक सिमेंटेड आणि एक अनसिमेंटेड. तर हे जे दिसतं आहे ह्या मॉडेलमध्ये जे आहे त्याला माझ्याकडे एक इम्प्लांट पण आहे, तेही दाखवतो मी. त्याला तुम्ही बघू शकता असं कोटिंग आहे, असं एकदम स्मूथ नाही येते. ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्ती क्लिअर दिसेल ह्या इम्प्लांटमध्ये. सो हे
त्याला असं Roughness आहे. रफनिंग असतं. बरोबर, सो त्याच्यामुळे काय होतं का ते एकदा हाडामध्ये गेल्यावरती त्यात हाड ग्रो होतं आणि त्यांनी ते स्टेबिलाइज होतं. बरं. सो त्यामुळे ह्याचं लाईफ जास्ती असतं. सो त्याला आम्ही अनसिमेंटेड हिप म्हणतो. आणि दुसरी जी पद्धत आहे ज्याच्यामध्ये आम्ही बोन सिमेंट वापरून ते हाडाला फिक्स करतो, त्याच्यामध्ये हे इम्प्लांट एकदम स्मूथ असतं आणि हे असं हाडामध्ये जातं आणि त्याच्या बोन सिमेंट घालतो आम्ही. सो ते एकदम फिक्स होऊन जातं. बरोबर बरोबर. आता हे कुठल्या पेशंटला कुठलं वापरायचं हे तुमचे डॉक्टर तुमचा हाडांची क्वालिटी कशी आहे, तुमच्या हाडांची जॉमेट्री कशी आहे हे बघून, तुमचं वय किती आहे ते बघून ह्याचे सगळ्याचे डिसिजन्स होतात. बरोबर. आता डॉक्टर तुम्ही काही एक्सरे पण आणले आहेत म्हणजे जेणेकरून ज्यांच्यावरती आतापर्यंत उपचार झाले तर कशा पद्धतीने ते उपचार झालेले आहेत किंवा ही शस्त्रक्रिया केली जाते त्याबद्दल पण सांगाल. सो मी मुद्दामून 2 एक्सरे दाखवतो ह्याच्यामध्ये. एकामध्ये तुम्हाला जो दिसतोय ह्याच्यामध्ये सिमेंट आहे बोनमध्ये. हे जे सिमेंटेड हिप रिप्लेसमेंट आहे. सो हे जे स्टेम आहे जे आपल्या मांडीच्या हाडात गेलेले आहे आणि त्याच्या आजूबाजूला जे सफेद दिसतंय ते सिमेंट आहे. बरं. आणि ह्या बाजूला जे दिसतंय ते अनसिमेंटेड आहे, ज्याच्यामध्ये मी म्हटलं तसं ते डायरेक्टली इम्प्लांट बोनमध्ये बोन ग्रो होतो त्या इम्प्लांटमध्ये आणि ते फिक्स होतं. बरं. आणि दुसरं काय का आता आणखीन नवीन ह्याच्यामध्ये काय आलेलं आहे का हे जे आता तुम्ही परत माझ्या मॉडेलकडे दाखवू शकाल तर सो जे हेड साइजेस असतात, आधी हेड साईज हे फार लहान असायचं बरं. आणि त्यामुळे काय व्हायचं का हे डिसलोकेट होण्याचे चान्सेस असायचे. म्हणजे काय का सरकण्याचे chances. मुवमेंट्स मध्ये बरोबर तो आहे. सांधा सटकायचा. म्हणजे आता कसा हा बसलेला आहे तो असा कधी कधी बाहेर सटकायचा. बरोबर. सो आता काय आधुनिक ह्याच्यामध्ये काय आलेलं आहे का ह्याचे सायझेसही मोठे आलेले आहेत. आणि दुसरं आम्ही ज्याला बेअरिंग सर्फेसेस म्हणतो, म्हणजे आता हे जे मी म्हटलं ना हे लाइनर आहे कपला आणि जे हेड आहे ह्याचे आधी फक्त हे प्लास्टिकचं यायचं, म्हणजे आम्ही त्याला पॉलिइथिलीन म्हणायचो आणि हे मेटलचं यायचं. पण आता काय आलं हे जे आता गुलाबी कलरचं दिसतंय ते सेरॅमिकचं आहे. बरं. सो सेरॅमिक येतं आणि इथे हायली क्रॉसलिंक पॉली येतं. सो बेसिकली सेरॅमिक हे जे मटेरियल आहे ते एकदम स्मूथ असतं, एकदम गुळगुळीत असतं आणि जे क्रॉसलिंक पॉली आहे ते ह्या दोन्हीमुळे ह्याचं आयुष्य खूप वाढतं. बरं. सो जे आता मी म्हटलं ते काही तरुण मुलं येतात किंवा तरुण लोकांचंही आम्हाला हिप रिप्लेसमेंट करायला लागतं. सो त्यांच्यासाठी आम्ही सेरॅमिक ऑन सेरॅमिक वापरतो, जे आता अवेलेबल मध्ये सगळ्यात बेस्ट आहे. कारण त्याचं लाईफ जे आहे हे अराउंड 25 ते 30 वर्ष आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड बेस्ट ऑप्शन आहे सेरॅमिक ऑन हायली क्रॉसलिंक पॉली. सो हे ऑप्शन्स जे आहेत कुठलं सांधा वापरायचा, सिमेंटेड अनसिमेंटेड, कुठलं बेअरिंग वापरायचं, कारण ह्याच्यामध्ये इतके ऑप्शन्स आहेत हिपमध्ये आणि त्याचे कॉस्टही खूप वेगळी आहे. म्हणून इट्स लाईक तुम्हाला जसं हवंय तसं तुम्ही यूज करू शकता आणि तुमच्या गरजेप्रमाणे तुमच्या डॉक्टरांची तुम्ही डिस्कस करून जो तुम्हाला सगळ्यात बेस्ट सांधा राहील तो तुम्ही वापरू शकता. बरोबर. आता डॉक्टर तुम्ही म्हणालात तसं की एक तर चांगले चांगले इम्प्लांट्स आता आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि ही हिप रिप्लेसमेंट जी शस्त्रक्रिया ती अतिशय यशस्वी शस्त्रक्रिया आहे. पण ह्या सगळ्यानंतर ह्या शस्त्रक्रियेनंतर तुम्हाला गुडघेदुखी म्हणजे गुडघेदुखीची आपण जशी शस्त्रक्रिया करतो तशा त्यानंतर आपण फिजिओथेरपी करतो तशीच फिजिओथेरपी देखील करण्याची गरज आहे का? आणि त्याचबरोबर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे आणि ज्यांना हिप रिप्लेसमेंटची पण गरज आहे तर अशा वेळेस गुडघेदुखीची शस्त्रक्रिया आणि हिप रिप्लेसमेंट हे दोन्ही आपण एकाच वेळी करू शकतो का? अगदी थोडक्यात काय सांगाल? सो काही लोकांना दोन्हीचा त्रास एकत्र होऊ शकतो. काही खुब्यांचं दुखी पण आणि गुडघ्यांची दुखी पण, स्पेशली जे रुमटॉइड पेशंट असतात म्हणजे जे वाताचे पेशंट असतात त्यांना. सो त्यांना दोन्हीची रिप्लेसमेंटची गरज पडू शकते आणि आपण दोन्हीही करू शकतात पण एकानंतर एक. सो युजली आम्ही हिप आधी करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर नी. फिजिओथेरपी दोन्हीलाही लागते कारण ते तुमचे मसल्स किंवा तुमचे स्नायू जे आहेत ते मजबूत करायला तुम्हाला मदत करतात. आणि पण हिप रिप्लेसमेंट ही सर्जरी नी रिप्लेसमेंट एवढी पेनफुल नाही आहे, तेवढं दुखत नाही पोस्ट सर्जरी. रिकव्हरी नीपेक्षा जरा फास्ट असते. बरं. आणि मी म्हटलं तसं पेशंट्स इतके खुश असतात की ते आम्ही त्यांना म्हणतो फॉरगॉटन जॉईंट, म्हणजे ते विसरूनच जातात का आपलं ऑपरेशन झालेलं आहे. सो दोन्ही होऊ पण शकतात, आपण करू शकतो बट एकानंतर एक. बरोबर बरोबर. सो आधी हिप आणि मग नी. म्हणजे ज्यांना कोणाला हिप रिप्लेसमेंट करण्याची गरज आहे त्यांनी नक्कीच हिप रिप्लेसमेंट करून घेणं आवश्यक आहे आजच्या काळामध्ये. कारण की बऱ्याचदा असं होतं की वेदना खूप असतात आणि या वेदना जर आपल्याला घालवायच्या असेल, वेदनामुक्त जीवन जगायचं असेल त्यांनी नक्कीच खरं तर ह्याकडे वळायला हरकत नाही. गुडघेदुखीबद्दल खरं तर आपल्याला चर्चा करायची. पुढच्या भागात तुम्ही याविषयी चर्चा करणार आहात. रोबोटिक सर्जरीच्या माध्यमातून कशा पद्धतीने या सगळ्यांवरती सर्जरी केली जाते, कारण की मुंबईतले पहिले असे तुम्ही डॉक्टर आहात की तुम्ही रोबोटिक सर्जरी इथे आणलेली आहे. मला ह्याबद्दलही अगदी थोडक्यात काय सांगाल?
सो मी पुढच्या शनिवारीच येतोय ह्या टॉपिकला घेऊन रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट. आणि हे उपासनी सुपर स्पेशालिटीला पहिलं सेंटर आहे मुंबईमध्ये जिथे आम्ही ही शस्त्रक्रिया करतोय. सो बेसिकली काय आहे का, जे ह्युमन एरर होण्याचे जे चान्सेस असतात नॉर्मल सर्जरीमध्ये ते एकदम मिनिमाइज होतात. ते एकदम कमीत कमी ह्या रोबोटिक असिस्टेड सर्जरीनी होऊ शकतात आणि त्याचे पेशंटलाही अनेक फायदे आहेत. ते आपण नक्कीच बोलू. अगदी. आणि पुढच्या शनिवारी दुपारी 3:30 वाजता आपण ह्या विषयावरती विस्तृत चर्चा करणार आहोत. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. आणि यानंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.